1993 मध्ये राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीमध्ये आणि व्हिएन्नामध्ये मानवाधिकारावरील जागतिक परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं। अनेक पुरस्कार त्यांना जगभरामध्ये मिळाले होते। भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं। तर केम्ब्रिज विद्यापीठाचा ॲडम स्मिथ पुरस्कार त्यांना मिळाला होता। केम्ब्रिज, ऑक्सफर्ड यासारख्या अनेक विद्यापीठांकडून मानद पदवी त्यांना प्रदान करण्यात आली होती। अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं। UPA-च्या कार्यकाळात पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मनमोहन सिंग यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले ज्याची चर्चा आज सुद्धा होते। त्यातला एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे मनरेगाचा, त्याचबरोबर माहितीचा अधिकार, ज्याचा प्रशासन अधिक पारदर्शी होण्यासाठी अजूनही मदत होते, आणि दुसरा म्हणजे शिक्षणाचा मूलभूत अधिकार। यासारखे लोकाभिमुख निर्णय त्यांनी घेतले ज्याचा लोकांच्या जगण्यावर आजही प्रभाव आहे। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर खरं तर अनेक मोठे विक्रम आहेत। आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, त्यानंतर देशाचे अर्थमंत्री आणि शेवटी 2 टर्म पंतप्रधान असा डॉक्टर मनमोहन सिंग यांचा देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वातला प्रवास हा आश्चर्यकारक करणारा होता। निवडणूक आणि राजकारण या दोन्ही विषयाशी मनमोहन सिंग यांचा थेट कधीही संबंध नव्हता, पण एक अकॅडमिशियन, एक आर्थिक विचारवंत आणि एक सहृदयी राजकारणी म्हणून सुद्धा त्यांनी आपली प्रतिमा पुढे तयार केली। डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री झाल्यानंतर भारताची ओळख बदलली। खरं तर मध्यमवर्गीयांना एक ओळख या निमित्तानं मिळाली। गरीब ते मध्यमवर्गीय पर्यंतचा हा प्रवास हा त्यांच्या आर्थिक धोरणांचा परिणाम होता। भारताचा आर्थिक महासत्ता म्हणून उदय यामध्ये त्यांचं योगदान आपण बघितलं, पण त्याचबरोबर भारताचा आण्विक देश म्हणून पुढे येण्यामध्ये सुद्धा त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे। 1998 मध्ये भारताने दुसरी अणुचाचणी केली होती आणि स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केलं होतं, पण अणुऊर्जेच्या क्षेत्रातल्या व्यापारावर देखरेख ठेवणाऱ्या न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपने त्यानंतर भारतावर बंदी घातली होती आणि हा एक मोठा अडथळा भारतासाठी होता। अण्वस्त्र प्रसार बंदी करार, त्यानंतर अणुचाचणी बंदी करारावर भारतानं सह्या केल्या नाहीत, म्हणून बंदी कायम राहिली आणि याच निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी अमेरिकेसोबत चर्चा केली आणि त्यानंतर 2008 मध्ये भारत आणि अमेरिकेत अणु करार झाला। दोन्ही देश एकमेकांना नागरी अणुऊर्जेत सहकार्य करतील असं या कराराचं स्वरूप होतं। अमेरिकेसोबतच्या नागरी अणु कराराला देशात डाव्या आणि अन्य पक्षांनी कडाडून विरोध केला होता, सरकारवर अविश्वास प्रस्ताव देखील आणलेला होता, पण मनमोहन सिंग यांच्या काही प्रयत्नांमुळे तेव्हा सरकार वाचलं, सरकारचं अस्तित्वही कायम राहिलं आणि अणु करार सुद्धा पुढे झाला। डॉक्टर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जातोय। अंतिम विधी जे ते इथे सुरू आहेत। तीनही दलांकडून सलामी देण्यात आल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे आणि त्यानंतर आता अखेरचे विधी या ठिकाणी सुरू आहेत। भारतामध्ये कोट्यवधी लोक गरीब आहेत ही वस्तुस्थिती त्यांनी कधीच लपवून ठेवली नाही। खरं तर सरकारी धोरणं, योजना ह्या गरिबांच्या बाजूने झुकल्या पाहिजेत या मतांचे ते होते आणि त्यातूनच उदयाला आलेल्या मनरेगासारख्या, PDS सारख्या योजना, माध्यान्ह भोजन या योजनेचा विस्तार असे निर्णय डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये घेतले। अखेरचा निरोप दिला जातोय डॉक्टर मनमोहन सिंग यांना। त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातले अनेक मान्यवर उपस्थित आहेत। तिन्ही सैन्य दलाकडून माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना मानवंदना देण्यात आली। प्रोटोकॉलनुसार त्यांना मानवंदना दिली गेली। सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी
त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, JP नड्डा, अमित शहा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असे अनेक मान्यवर आता उपस्थित आहेत मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप देण्यासाठी. जागतिक मंदीची सुरुवात झाल्यानंतर खरं तर 1991 ते 92 या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था गंभीर संकटामध्ये होती आणि त्याच काळामध्ये केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाद्वारे देशामध्ये एका नव्या आर्थिक युगाची सुरुवात झाली. अनेक व्यक्तींची किंमत ते गेल्यावर कळते आणि याची प्रचिती मनमोहन सिंग यांच्या निधनानंतरच्या अनेक प्रतिक्रियांमधून प्रकर्षानं जाणवली. मनमोहन सिंग हयातीत त्यांच्या कामगिरीच्या पुरेशा गौरवाऐवजी थट्टाच अधिक झाली आणि ह्याच रुखरुखीला नेमकेपणानं मांडणारा एक शेर मनमोहन सिंग यांसाठी सर्वाधिक शेअर केला गेला. जमाना करना सका उनके कद का अंदाजा, वो आसमां थे फिर भी सर झुकाए चले. संघर्ष आणि विद्वत्तेतून आलेला संयतपणा हा उधळपणाला वाव देत नाही. नियोजनबद्ध विचार आणि कृतीवर लक्ष केंद्रित करून व्यक्त होण्याची घाई करत नाही. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास हा सिद्धी आणि प्रसिद्धी यातलं अंतर ओळखण्यात मनमोहन सिंगांच्या कामी आला आणि म्हणूनच त्यांच्या आर्थिक धोरणांवरच्या टीका आरोपांवर त्यांच्या चेहऱ्यावरचं हे निरागस हास्य पुरेसं असायचं. त्याचाच परिपाक म्हणून कधी काळी मनमोहन सिंगांच्या मौनावरून जहरी टीका करणारे नवज्योत सिंग सिद्धू असोत की राज ठाकरे यांनी नंतरच्या काळात मनमोहन सिंगांच्या बुद्धिमत्तेला सलामही केलाय. मनमोहन सिंगांबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ञ म्हणून आदर होता. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरवही झाला. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता अगदी शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून सुद्धा करून दाखवता आलेलं नाही. सयानों का कहा और आमलों का खाया देर में पता लगता है. मुझे 10 साल बाद पता लगा सर. तो आपके लिए कुछ अर्ज कर रहा हूं, आपके मौन के लिए कुछ अर्ज कर रहा हूं. परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा, परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा. ये फैले हुए उनके पंख बोलते हैं. वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. मैंने गंगा नहा ली सर, आपके चरणों में सर रख के. आप सरदार भी हैं और असरदार भी हैं. अपार बुद्धिमत्तेनं कर्तृत्वाचे झेंडे काढणारे मनमोहन सिंग हे वक्तृत्वाच्या मैदानातून मात्र माघार घेत. अर्थशास्त्राचे जटिल आणि मतिगुंग करणारे आकडे सहजरित्या सोडवणारे हे अर्थनीतीचे सरदार UPA धर्माच्या गणितात मात्र अभिमन्यू सारखे चक्रव्यूहात सापडलेले दिसायचे. हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी. डॉक्टर मनमोहन सिंगांचा जन्म फाळणी आधीच्या भारतातील पंजाब प्रांतात झाला, जो भाग आज पाकिस्तानात आहे. तिकडे शालेय शिक्षण झाल्यामुळे ते उर्दूतून शिकले. त्यांची हिंदी भाषणं देखील उर्दूतूनच लिहिलेली असायची. पंजाबीनंतर उर्दूवर त्यांची चांगली पकड होती. एरवी मितभाषी मनमोहन सिंगांनी सभागृहात सुषमा स्वराज यांच्या शेरो शायरीला शायरीनंच दिलेली उत्तरं ही आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. A poet has said, हमको है उनसे वफा की उम्मीद जो जानते नहीं वफा क्या है. I say that I am no match with Sushma ji when it comes to oratorial skills, but I would say to her, and since she's narrated an Urdu couplet, I would also do so and say, माना कि तेरी गीत के काबिल नहीं हूँ मैं.
कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं, तो मेरा शौक तो देख, मेरा इंतजार देख। मरणाआधी एकदा तरी आपण पाकिस्तानात शिकलेल्या शाळेला भेट द्यावी ही डॉक्टर मनमोहन सिंगांची इच्छा अपूर्णच राहिली। फाळणीचा रक्तरंजित काळ अनुभवलेल्या मनमोहन सिंगांनी पुढे सभागृहात पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना शायरीनं उत्तर दिलं होतं। ये जब्र भी देखा है तारीख की नजरों ने, लम्हों ने न खता की थी और सदियों ने सजा पाई है। फाळणीचा तडा हा पुढच्या कित्येक पिढ्यांवर परिणाम करून गेला हे सांगताना मनमोहन सिंगांचा हा शेर मुशर्रफांना उद्देशून होता। एक बार उन्होंने मुझे कहा कि मेरा बड़ा मन है कि मैं अपने गांव में होके आऊं, लेकिन वो गांव पाकिस्तान में है, झेलम जिले में। तो मैंने कहा वहाँ क्या देखना चाहते हैं आप, आपका घर है वहां पे? कहने नहीं घर तो नहीं, लेकिन उस स्कूल में जाना चाहते हैं जहां हम क्लास 4 तक पढ़े थे। तो ये उनके मन में वो इच्छा हमेशा रह गई, वो नहीं पूरी हो पाई। लेकिन मैं बताता हूँ हर एक को अपना बचपन में उन्होंने बहुत संघर्ष किया। उनकी माँ बहुत ही कम उम्र में जब वो थे, बिल्कुल उन्हें होश भी नहीं था, बहुत छोटे थे, तभी उनकी माँ का निधन हो गया था। तो उनके दादा दादी ने उनका पालन किया था। 2004 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंगांचे बॉडीगार्ड असणारे असीम अरुण हे उत्तर प्रदेशात भाजपचे मंत्री आहेत। त्यांनी सुद्धा मनमोहन सिंगांच्या साधेपणाच्या अनेक किस्सांना उजळणी दिली। डॉक्टर मनमोहन सिंह जी के पास एक ही गाड़ी थी, सफेद रंग की एक मारुति 800 थी, जो कि पीएम हाउस में खड़ी रहती थी, जहां पे बाकी पूरा कारपेट होता था उसी के पीछे वो भी खड़ी रहती थी। जब नए नए पीएम बने मनमोहन सिंह जी तो बहुत असहज महसूस करते थे BMW में बैठने में। बोलते थे कि नहीं मुझे इसमें मत बैठाया करो, मुझे पसंद नहीं है, ये बहुत महंगी गाड़ी है। तो मैं समझाता था उनको कि सर ये महंगी तो गाड़ी है, लेकिन आपके वैभव ऐश्वर्य के लिए नहीं ली गई है। ये गाड़ी इसलिए ली गई है कि इसके सिक्योरिटी फीचर्स बहुत अच्छे हैं, आपके प्रोटेक्शन के लिए ज़रूरी है, आप देश के प्राइम मिनिस्टर हैं। तो फिर वो स्वीकार लिया उन्होंने। खैर उस गाड़ी में जिसमें हम बैठाते थे वो बैठ जाते थे, मान जाते थे, लेकिन साथ साथ हमेशा इस बात को याद करते थे कि मेरी गाड़ी ये मारुति 800 है और मैं आम आदमी हूँ, मेरी गाड़ी यही है, ये प्राइम मिनिस्टर की गाड़ी है जिसमें बैठता हूँ मैं कुछ दिन के लिए, पर मेरी गाड़ी या मेरा वजूद ये आम आदमी का है। वो उनके आचरण में भी दिखता था। मन जिंकणारी आणि टाळ्या वाजवणारी भाषणं मनमोहन सिंगांनी कधी केली नाहीत किंवा ती त्यांना कधी जमली सुद्धा नाहीत। संजय बारू हे मनमोहन सिंगांचे माध्यम सल्लागार होते। त्यांच्याच पुस्तकावर ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा मनमोहन सिंगांवरचा सिनेमा सुद्धा झाला। एकदा बँकॉकच्या दौऱ्यावर मीडियाशी संवाद साधण्यासाठी संजय बारू यांनी मनमोहन सिंगांना काही सूचना केल्या। उत्तर प्रभावी व्हावं म्हणून कोणत्या शब्दावर जोर द्यावा, कुठे थांबावं, काय अधोरेखित करावं, असं सगळं काही बारू हे मनमोहन सिंगांना समजावून सांगत होते। पण जिभे